रामकृष्ण हरी. मिसाळ गुरुजी भजन आळंदी हा चॅनल पाहणाऱ्या सर्व श्रोत्यांना सप्रेम जय हरी. आपण सर्वजण अत्यंत प्रेमाने आमचा चॅनल बघता आणि या चॅनलमधून भजन शिकूया हा उपक्रम अत्यंत तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलेला आहे आणि अनेक जण भजन शिकतायत आणि ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामध्ये आम्ही भजनी ठेका आणि भजनी ठेक्यामधून अनेक प्रकारची भजनं कमी अधिक वेगाची ते आम्ही तुम्हाला सांगितलेत. मात्र वारकरी संप्रदायात ज्या पद्धतीने चाल म्हटली जाते तर ती चाल आम्ही म्हटली पण तुम्हाला मुद्दाम सांगितली नाही. आज मुद्दाम सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत कारण आपल्या काही यूट्यूब युजरनं ही मागणी केलेली, विशेषतः शरण शरण हनुमंता हे मला फोन करून सांगितलं की तुम्ही हा अभंग आम्हाला वारकरी पद्धतीने कसा म्हणायचा ते सांगा. मित्र, वारकरी पद्धतीनं एक चाल नाही अनेक चाली आहेत. त्याच्यापैकी 3-4 चाली अत्यंत प्रसिद्ध आहे कारण ते अभंग नेहमी गावे लागतात. अभंगाच्या शब्दाप्रमाणे चाली निर्माण होतात. तर हा अभंग 3-3 शब्द एका ओळीमध्ये, त्याच्यामुळं त्याची एक शॉर्ट चाल आपल्या पूर्वजांनी तयार केलेली अत्यंत गोड, जी तुम्हाला माहीत आहे, फक्त ती कशी म्हणावी ते आम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मी अगोदर टाळावर सांगतो. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीचिया कुमारा. असा हा 4 चरणाचा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने एक चरण म्हणजे शेवटचं ज्या संतांनी तो अभंग लिहिला आहे ते चरण सोडून देतात आणि मग नंतर पुन्हा त्याला वेगळी चाल लावून आणि ध्रुपद म्हणजे आपण जर पहिल्या चरणाला ध्रुपद केला असेल किंवा दुसऱ्या चरणाला ध्रुपद केला असेल तर ते त्याला जोडून त्याची एक नवीन चाल म्हणण्याची प्रथा आहे. तर आम्ही त्याच पद्धतीने आज म्हणतो. अगोदर आम्ही तुम्हाला साध्या स्वरूपात म्हणून दाखवतो, नंतर चाल लावून म्हणतो. तर जेव्हा चाल लावून म्हणू त्यावेळेला पॉज करायचं ते. हां, तर अगोदर साधी चाल कशी बघा. वारकरी संप्रदायामध्ये हार्मोनियमचा वापर अत्यंत कमी असतो. पूर्वीच्या काळात नव्हताच पण आता करायला लागलेत. आम्ही हार्मोनियमचा वापर करून हे भजनाच्या पद्धतीनेच म्हणणार आहे. भजनाचं अंग नक्कीच तुम्हाला दिसणार. पांढरी 7 ही पट्टी आहे. पंचम मधून हे भजन सुरू होतंय. शरण शरण हनुमंता. यामध्ये भजनी ठेक्यामध्ये आपण काय करतो, अभंगाच्या पहिल्या ओळीला आपण दुसरी सम पकडतो. मात्र इथे दुसरी सम नाही पकडायची. इथे कोणत्या समेतून सुरू करायचं, पहिल्या समेतून. कारण याच्यामध्ये शब्द कमी असल्यामुळे दुसरी सम लागतच नाही. दुसरी सम लागत नाही. 5 मात्रा लागतो पुढं. शरण शरण हनुमंता. तापासून बरेच जण सुरू करतात पण तामध्ये ता या अक्षरावर कोणता मात्रा येतो, 5 येतो. आणि मग त्यावेळेला जर आपण ध्यान दिलं नाही तर ते भजन उलटं होतं. आपल्याला उलटं नाही करायचं. आपल्याला मुद्दाम काय करायचं की शरण 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 हनुमंता. बघा मी म्हणून दाखवतो. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. बघा याच्यामध्ये मी पहिली सम पकडली, त्याच्यामुळं पहिला शरण शब्द कुठून सुरू झाला ते तुमच्या लक्षात येईल. बघा तुम्ही सांगा, जोरान सांगा, ऐकू गेलं पाहिजे सगळ्यांना, पाहून घ्या. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. कितवा मात्राला शरण. मग आपण भजनाच्या पद्धतीने सुद्धा लक्षात घेऊ शकतो ना, मात्रे मोजून. 1 2 3 4 5 6. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. आणि उतरणी सेम आहे, काही त्याच्यात फरक नाही. म्हणजे अगदी प्युअर भजनी ठेक्यामध्ये भजन आहे, फक्त ते तोडण्याची आणि म्हणण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, 7व्या मात्रेतून हे भजन सुरू होते आणि दुसरी सम याच्यात लागत नाही पहिल्या वेळीत. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्याच समेतून भजन सुरू करायचे. मी आता पुढे म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत म्हणून दाखवा. मला आज हे लहान मुलं या ठिकाणी हे भजन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मिळालेली आहेत. तुम्ही बघता ज्यांना सगळ्यांना इकडे
नियती उगले, नंतर ही आरोही बिरादार, ही खुशी शिमरे, आणि तबल्यावर अर्जुन लंघे, आणि शूटिंग करीत आहे प्रतीक इंगोले. पांडी सात पट्टीचा पंचम. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. आपण अगदी साध्या पद्धतीने वारकरी चाल ऐकली. आता 2 ओळी आम्ही सोडून दिलेल्या आहेत, आपण त्याला दुसरी चाल लावून म्हणू. ह्या चाली अनेक गायक आपापल्या पद्धतीने म्हणत असतात. आम्ही सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीची चाल म्हणण्याचा प्रयत्न करत आहोत. चाल म्हणायची आपल्याला शेवटच्या चरणाला, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, आणि त्याला ध्रुपद लावायचं आहे. दुसरं चरण, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. लक्षात आलं तुमच्या? आता ही चाल कशी बघा. ही चाल 2 मात्रेतून पहिली ओळ सुरू होते आणि 7 मात्रेतून दुसरी ओळ सुरू होते. बघा, तू का म्हणे रुद्रा, आणि द्रा द्रा या अक्षरावर क्षम येते. तू का म्हणे रुद्रा, रुद्रा, तू का म्हणे रुद्रा, द्रावर एक मात्रा येतो. आणि तू का म्हणे कुठे येतं, लक्षात आलं का? तू का म्हणे रुद्रा, रुद्रा, तू का म्हणे रुद्रा, रुद्रा, तू का, है ना, तू का म्हणे, तू का, 2 लक्षात, 2 मात्र लक्षात घ्यायचं आहे. तू का म्हणे रुद्रा, म्हणजे एक तू का, म्हणजे मात्रात म्हणायचं म्हटल्यानंतर फक्त एकच मात्रा म्हणायचं अगोदर. एक तू का म्हणे रुद्रा, आणि दुसरी ओळ ही 7 मात्रेतून सुरू होते. मी म्हणून दाखवतो याच्यानंतर. तू का म्हणे रुद्रा, रुद्रा, तू का म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा, अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा, वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. आता हे थोडं एक त्याच्यात शब्द शिल्लक आहे, त्याच्यामुळे ते स्पीडनं घ्यावं लागतं. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा असं शब्द येते. हा लक्षात. आम्ही लगेच तुम्हाला म्हणून दाखवतो.
तू का म्हणे रुद्रा रुद्रा 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 अंजनेची या कुमरा अंजनेची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा अंजनेची मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा. याप्रमाणे ही वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने आम्ही चाल म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात फक्त आम्ही नेहमीसाठी तिसऱ्यांदा भजन तोडतो भजनी पद्धतीनं, तसं तिसऱ्यांदा तोडलेलं आहे. मात्र संप्रदायामध्ये फडावर अशा पद्धतीची चाल म्हणताना ती दुसऱ्या वेळेला तोडतात, हे लक्षात घ्यायचं. काय भक्तीच्या त्या वाटा पुन्हा काय भक्तीच्या त्या वाटा त्याला तोडतात, दुसऱ्यांदाच तोडतात. आपण कितव्यांदा तोडली? तिसऱ्यांदा. म्हणजे ती भजनाची पद्धत झाली. फरक काहीच नाही, ते दुसऱ्यांदा तोडायचं आणि भजन आपण तिसऱ्यांदा तोडतो. म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं ही 3-3 शब्दाची जी अभंग आहे ती म्हणायची. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, अनेक तुम्हाला सापडतील. आता अगदी सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांचा पाठ असलेला अभंग 3-3 शब्दाचा आहे. कोणता अभंग आहे? आठवा बरं. अत्यंत परिचयाचं, की ज्याच्याशिवाय भजन आपण म्हणत नाही. हा, रूप पाहता लोचनी. किती शब्द आहे? अगदी याच पद्धतीने तो म्हणता येतो. म्हणजे पहिल्या पद्धतीनं रूप पाहता लोचनी, रूप पापासून सुरू होतं ते. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. हा अभंग सुद्धा अगदी याच पद्धतीनं. आणि चाल मग वेगळी चाल त्याला आपण लावून म्हणू शकतो. असे तुम्ही अभंग निवडा आणि या पद्धतीने म्हणा. कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. या ठिकाणी आम्ही हा वारकरी संप्रदाय पद्धतीने म्हणण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाचा व्हिडिओ थांबवतो. रामकृष्ण हरी.